भारतीय जनता पक्षाचे नेते संजय केणेकर आपल्याशी जोडले जात आहेत। त्यांची महत्त्वाची प्रतिक्रिया घेऊयात। संजयजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। पहाटेपासूनच मतीन पटेलच्या घरावर कारवाईला सुरुवात झालेली आहे। त्याचं भरपूर असं बांधकाम होतं, अनधिकृत होतं आणि ते आता जमीनदोस्त केलं जातंय। निदा खानला ज्या घरामध्ये आश्रय देण्यात आलेला होता ते घर सुद्धा आता जमीनदोस्त केलं जातंय। या कारवाईच्या संदर्भात तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। निश्चितच जे अवैध काम अवैधरित्याने करतील, अवैध प्रॉपर्टी सांभाळून करतील, त्यांचे खऱ्या अर्थाने इथे गय केल्या जाणार नाही आणि घाण साफ करणार नाही का? या देशातली घाण साफ करायला खऱ्या अर्थाने आम्ही लागलेलो आहोत। निश्चितपणे ही घाण साफ करण्याचं काम आम्ही हाती घेतलेले आणि त्यामुळे योग्य काम, चांगलं काम घाण साफ करण्याचं चालू आहे। त्यामुळे सर्व नागरिक चुकीच्या कामाच्या दृष्टिकोनातून घाण साफ आज खुश झालेले ही जी कारवाई होते। संजयजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे जे अनधिकृत बांधकाम होतं ते अनेक वर्षांपासूनचं होतं, ते आता जमीनदोस्त केलं जातंय। आणखी देखील काही अनधिकृत बांधकाम या परिसरामध्ये आहेत, त्यांच्यावर सुद्धा अशीच कारवाई केली जाईल का? हे बघा, निश्चितच जे अवैध धंदे, अवैध प्रॉपर्ट्या सांभाळून करत असतील त्यांचे हाल हेच होतील। एक आता ही एक झाकी आहे, अजून बरंच काही बाकी आहे, ते हळूहळू सगळं काही तुम्हाला दिसूनच येईल। अगदी संजयजी, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया तुमची या संपूर्ण कारवाईच्या संदर्भातली पोहोचलेली आहे। तुर्तास धन्यवाद। चंद्रकांत खैरे आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांची सुद्धा महत्त्वाची प्रतिक्रिया घेऊया। चंद्रकांतजी, स्वागत आहे तुमचं। कारवाईला सुरुवात झालेली आहे। मतीन पटेलचं घर जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे। त्याचं अनधिकृत बांधकाम जे होतं आणि ज्या घरामध्ये निदा खानला आश्रय देण्यात आलेला होता ते घर जमीनदोस्त करण्याची कारवाई आता पूर्ण होत आलेली आहे। तुमची या प्रकरणाच्या संदर्भात, या कारवाईच्या संदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया? ऍक्च्युली मी आपल्याला सांगतो की ज्या पद्धतीने त्यांनी ते कृत्य केलं, ते कृत्य इतकं विचित्र कृत्य केलं आहे, त्याची ही सजा त्यांना मिळालेली आहे। खरं म्हणजे शोध मोहीम झाल्यानंतर ते घर सुद्धा इलिगल होतं। आता देशामध्ये बऱ्याच ठिकाणी, जसं उत्तर प्रदेशात किंवा बाकीच्या ठिकाणी सुद्धा ज्या पद्धतीने म्हणजे यांनी जे काही कृत्य केलं असेल तर घर त्या तिथल्या त्या लोकांचं ते घरच तोडायचं काम, अधिक भुईसपाट करायचं काम तिथे केलंय, ते आता सगळीकडे सुरू झालेलं आहे। म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आपल्याला की त्यांनी ज्या पद्धतीने केलंय त्यांना ती सजा भेटलीच पाहिजे। म्हणून मतीन हा त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांनी म्हणजे त्या मुलीला घरात आश्रय दिला होता आणि आम्हाला वाईट आणि दुःख असं वाटतं की एका मोठ्या कंपनीमध्ये त्या ठिकाणी हे मुली काम करत असताना ते धर्मांतरांचा प्रकार जो त्या ठिकाणी जो केलेला होता तो, आणि ते आपल्या मुलींवर म्हणजे आपल्या हिंदू मुलींवर, तर ते योग्य नाहीये। आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की ते जी सजा मिळाली ती आजच्या याच्यात खूप मोठी सजा आहे ती। म्हणून सगळ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे की ह्याच्या बाकीचे कुठेही आता कायदा इतका मोठा असतो, कायद्याच्या पुढे त्या ठिकाणी जाता येत नाही आणि मग कायदा पाळलाच पाहिजे सर्वांनी, ही भूमिका माझी आहे। अगदी चंद्रकांतजी, अत्यंत महत्त्वाची तुमची प्रतिक्रिया या बातमीच्या संदर्भात, कारवाईच्या संदर्भात पोहोचलेली आहे। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।